वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण क्लास 6 इंग्लिश 2.1 द ब्रदर ही पोएम अभ्यासणार आहोत. म्हणजेच या पोएमचा अर्थ बघणार आहोत. वॉर्मअपचे काही क्वेश्चन आहेत, तुम्हाला डूयाज डायरेक्टेड करायचं आहे. फॅमिलीमध्ये कोणकोणते मेंबर्स असतात? मदर, फादर, सिस्टर, ब्रदर. द नेक्स्ट फ्रेंड्सचे रिलेटेड जे काही तुम्हाला ॲडजेक्टिव्ह आहेत ते शोधायचे आहेत. त्याच्यामध्ये लिहू शकता क्लेवर आहे फ्रेंड, लॉयल आहे फ्रेंड, आणखी त्याचबरोबर केअरफुल आहे आणि फ्रेंड हेल्पफुलसुद्धा आहे. द नेक्स्ट रीड द पोएम अँड एन्जॉय. कविता वाचा आणि त्याचा आनंद घ्या. इन लाफ्टर ब्राईट इन शॅडोज डीप अ बॉन्ड वी शेअर द लव वी कीप. म्हणजे हास्य हे एक तेजस्वी आहे, इन शॅडोज डीप, आणि जे काही सावली आहे किंवा दुःख आहे ते खूप खोलवरचं आहे. अ बॉन्ड वी शेअर, एक आपला जो बंध आहे तोच आपल्या प्रेमाला जपून ठेवतो, नातेसंबंधांना जपून ठेवतो किंवा प्रेमाला जपून ठेवतो. थ्रू स्टॉर्म अँड सन वी वॉक ॲज वन, यू माय ब्रदर माय मून अँड सन. ज्यावेळेस वादळ येतात, संकट येतात, त्यावेळेस तू माझा सोबती असतोस, तूच माझा सूर्य आणि तूच माझा चंद्र आहेस. विथ आईज दॅट सी माय हिडन पेन, यू स्टँड बिसाइड थ्रू लॉस अँड गेन. जे डोळे आहेत तुझे ते माझ्या डोळ्यामध्ये पाहून तुला माझं दुःख समजते. यू स्टँड बिसाइड थ्रू लॉस अँड गेन. काही दुःख मला आलं किंवा मला चांगलं वाटलं तरीही तू माझ्या बाजूला उभा राहतोस. इन एव्हरी टेअर अँड एव्हरी स्माईल, प्रत्येक अश्रू मागे, प्रत्येक हास्यामागे यू प्रेझेन्स मेक अ वर फाईल, आणि ते जे आहे ते तू मला उपयोगाचे बनवतोस. लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी, जशा प्रकारे नदी समुद्राला मिळते. टुगेदर स्ट्रॉंग अँड यू अँड मी, आणि ते आपण तशाच प्रकारे आपण सामर्थ्यवान बनतो, यू आणि मी, तू आणि मी. व्हेन डेज आर डार्क अँड नाईट्स आर लाँग, ज्यावेळेस मला काही संकट येतात त्याच प्रकारे नाईट्स आर लाँग, आणि रात्र ही खूप मोठी असते म्हणजे दुःखाची असते. युअर स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग, तुझी ज्या क्षमता आहेत त्या क्षमता माझ्या आशा पल्लवित करतात आणि मला मजबूत बनवतात. थ्रू टाईम अँड स्पेस नो बाउंड कॅन ब्रेक, कोणत्याही वेळेला किंवा कोणत्याही जागेला कोणतंही बंद नाही, आणि हे जे नातेसंबंध आहेत हे तुटायला नको, तुटू शकत नाहीत. अ लव सो प्युअर, आपलं जे प्रेम आहे ते कसं आहे, शुद्ध आहे. नो फोर्स कॅन ब्रेक, आणि याला कोणतीही ताकद तोडू शकत नाहीत. याचे जे काही कवी आहेत ते अमनजीत सिंग आहेत. तर याच्यामध्ये काही वर्ड बास्केट दिलेले आहे. गेन म्हणजेच ॲडव्हान्टेज इन समथिंग, काहीतरी चांगलं मिळणे किंवा गुण. वर्थवाईल, एन्जॉयबल ऑफ ऑर युजफुल, आनंददायक आणि उपयोगाचे. तर अशा प्रकारे आपण ही पोएम पाहिलेली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.